लाडकी बहीण आणि लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अतिशय मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याचे जे ₹1500 हे आता जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तुमचं बँक खाते एकदा नक्की चेक करायचं आहे आणि कमेंट करून नक्की सांगायचं की तुम्हाला जे पैसे आहे, ते पैसे तुमच्या अकाउंटवरती ते जमा झाले का? परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वच लाडक्या बहिणींना इथे जे पैसे आहेत, ते जुलै महिन्याचे ₹1500 या ठिकाणी इथे भेटणार नाही. याचं सुद्धा एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी इथे सांगणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून ही योजना चालवली जाते. या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांकडून जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहिली जात होती. त्यांना ₹1500 जमा होण्यास सुरुवात झाल्याचा मोठा दिलासा भेटलेला आहे. बघा, एक या ठिकाणी काय सांगितलं की जे जुलै महिन्याचे पैसे आहे, या पैशाची खूप साऱ्या लाडकी बहिणीच्या आहे ना, ह्या वाट पाहत होत्या आणि ती प्रतीक्षा आता अखेर संपलेली आहे. कारण की रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जे पैसे नाही ते लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती या ठिकाणी ते जमा होणार आहे. तुम्हाला पैसे जमा झाले का ते कमेंट करून एकदा नक्की सांगायचं आहे. बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांच्या संख्येत जवळजवळ खूप सारी मोठी घट या ठिकाणी झालेली आहे. 92 लाखांनी जी संख्या आहे ना, ही घटलेली आहे. योजना सुरू झाली तेव्हा लाडकी बहीण नोंदणीमध्ये लाभार्थ्यांची संख्या जवळजवळ 2,47,00,000 इतकी होती. यानंतर राज्य सरकारकडून ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे जवळजवळ 62 लाख महिलांची नावं या ठिकाणी वगळण्यात आलेली होती. आणि याशिवाय इतर कारणामुळे देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संख्येत जी आहे ना, ही खूप मोठी या ठिकाणी घट या ठिकाणी झालेली आहे. कारण की अजून सुद्धा जी पडताळणी ना, ही पडताळणी सुरू झालेली आहे. आणि आता जवळजवळ 1,65,00,000 इतक्याच लाडक्या बहिणींना जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, तो या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर इथे सांगायचं झालं तर मंगळवारी रात्रीपासून पुणे, सोलापूर, त्यानंतर बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यांचे बँक खात्यामध्ये जे पैसे आहे हे पैसे जमा होण्याचे संदेश या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे जे पैसे आहे हे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी ते जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे तुमच्या अकाउंटवर जे पैसे हे जमा झाले का? चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.